तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपल्या बैरम येथे पार्किंग फी आहे 100 रुपये. एवढी फी पुऱ्या महाराष्ट्रात काय भारतात हिंडलं तर नाही आहे 100 रुपये फी. त्याच्या नावावर काय चालू आहे इकडे? आता तेले म्हटलं आपण तर ते म्हणतात की बा आम्ही जागा एवढ्या रुपयात घेतली, माणसं एवढ्यात तेवढ्यात. आता तुम्ही सांगा बा कमेंटमध्ये काय वाटतं तुम्हाला, काहून की 100 रुपये पार्किंग म्हणजे लय झाली ना. आता कसं आम्ही ड्रायव्हर लोक आम्हाला रोज गाडी घेऊन यावं लागते. किती पार्किंग दादा कुठून आले? आम्ही आलो यवतमाळ जिल्हा. हा. यामध्ये सर्व आर्णी, दारव्हा, दिग्रस येथील सर्व आमचे मित्रमंडळ आलेले आहे. परंतु बैरममध्ये आलेल्यास आम्हाला सर्वात आधी या पार्किंगचा त्रास सहन करावा लागला. कारण जिथे अख्ख्या महाराष्ट्रात पार्किंग कुठे 200 नाही, तिथं आम्ही 200 दिले. तरी इथल्या प्रशासनाने याच्यावर लक्ष द्यावे हीच आमची विनंती आहे. की 100-200 रुपयाचा विषय नाही, पण आम्ही एवढ्या दुरून जर आलो तर 200 रुपये आमच्यासाठी पार्किंग घेतलं. अजून कोणाला बोलायचं आहे काही? कुठून आले दादा? मी जळगाव दामोदरून आलो. काय पार्किंगचा विषय काय झाला बैरममध्ये? हा विषय दादा एवढा गंभीर परिस्थिती आहे की इथं 100 आणि 150 रुपये घेत आहे पार्किंगचे. सर्व लुटमार चालू आहे इथं. हा देवाच्या नावानं भाऊ ड्रायव्हर आहो आम्ही. 100 रुपये 150 रुपये इथं पार्किंग चालू आहे व्यवस्था. कुठून आले दादा? कारंजा लाडवरून आले. पार्किंगचा काय विषय चालू आहे इथं बैरममध्ये? बैरम मध्ये पार्किंग 100 रुपये घेत आहे. काय वाटतं तुम्हाला, जास्त होऊन राहिले कमी होऊन राहिले? तसे जास्त होतात पण आता काय म्हणजे देवाच्या नावावर जास्त लूटमारच चालू आहे ना. लुटमार चालू आहे लुटमार.